आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोया टीम अस्सल प्रोटीन. MDH. आंदोलक विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज नंतर विरोधक आक्रमक. नरेंद्र मोदी तरुण विरोधी राज्यकर्ते. राहुल गांधींचा हल्लाबोल. सरकारला चर्चेतून तोडगा काढण्याचं आवाहन. सोनम वांगचुक यांचं उपोषण सुरूच. पोलिसांनी विद्यार्थ्यांना केलेल्या मारहाणीचा निषेध करत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार. तरुणांच्या आंदोलनाला रितेश जिनेलियाचा पाठिंबा. आम्ही तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे, तरुणाईचा आवाज ऐकला पाहिजे, रितेशची पोस्ट. राजधानीतील आंदोलन पेटल्यानंतर सरकारला जाग. CJP शिष्टमंडळासोबत JP नड्डांची चर्चा, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि धर्मेंद्र प्रधान यांचीही 3.5 तास चर्चा. प्रधान राजीनामा देणार का, याकडे लक्ष. नीट पेपर फुटी. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवरून संसद तापली. विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे पहिल्या दिवशी कामकाज नाही, तर आजचा दिवसही प्रचंड वादळी ठरण्याची शक्यता. पंजाबमधील शेतकऱ्यांचं आज दिल्लीत आंदोलन. राजधानीतील किसान घाटावर शेतकरी आंदोलन करणार. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शंभू बॉर्डर सील. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एनडीएच्या संसदीय पक्षाची मंगल मिलन बैठक. मोदींच्या नेतृत्वात पार पडणाऱ्या बैठकीकडे लक्ष. दिल्लीत आज इंडिया आघाडीची बैठक. पावसाळी अधिवेशनाच्या रणनीतीवर बैठकीत चर्चा होणार. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगेंच्या नेतृत्वात बैठक. राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी बैठक. राज्यातील पीक पाण्याचा आढावा. राज्यातही विद्यार्थी आंदोलन जोर धरत असताना बैठकीत काय चर्चा होणार, याकडे लक्ष. मुंबईसह उपनगरात रात्रभर पावसाची संततधार, तर मुंबईसह ठाणे, रायगडमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा. उत्तर भारतात पावसाचा कहर. मुसळधार पाऊस, पुरामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत. अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना. जम्मू काश्मीरमध्ये मृतांचा आकडा 23 वर. नमस्कार आणि सुप्रभात. मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी24 तास आणि आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या. आणि यामध्ये पहिली मोठी बातमी ती म्हणजे दिल्लीतून. दिल्लीच्या आंदोलनाची. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी CJPनं जंतर मंतरवर ठिय्या मांडलेला आहे. काल झालेल्या संसदेवरच्या मोर्चानंतर CJPचं जंतर मंतरवर आता शांततेत आंदोलन सुरू आहे. आंदोलनानंतर काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि धर्मेंद्र प्रधान यांच्यात चर्चा झाली. आता पेपरफुटी प्रकरणामध्ये प्रधान राजीनामा देणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष हे राजधानी दिल्लीकडे आता आहे, तिथल्या राजकीय वर्तुळाकडे आहे. दुसरी मोठी बातमी तीही दिल्लीतून. दिल्लीतील शेतकरी आंदोलनासंदर्भातली मोठी बातमी आहे. तरुणाईच्या आंदोलनानंतर आता शेतकरी आंदोलन पेटलेलं आहे. आज दिल्लीच्या किसान घाटावर पंजाबमधील शेतकऱ्यांचं आंदोलन होणार आहे. अमेरिका भारत व्यापार कराराला विरोध करण्यासाठी हे आंदोलन असणार आहे. आणि तिसरी लक्षवेधी महत्त्वाची बातमी ती म्हणजे आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक असणार आहे. या बैठकीमध्ये राज्यातील पीक पाण्याचा आढावा घेण्यात येणार आहे आणि राज्यातील विद्यार्थी आंदोलनावर चर्चा होण्याची शक्यता आहे. तर या बातम्या आपण सविस्तर पाहणार आहोत आणि त्याचबरोबर आमच्या रिपोर्टर्स बरोबर सुद्धा जोडले जाणार आहोत आणि त्यांच्याकडून आणखी सविस्तर तपशील आपण जाणून घेणार आहोत. आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे दिल्लीतल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी जंतर मंतरवर CJPचा ठिय्या आज सुद्धा आहे. आज त्यांची नेमकी काय रणनीती असणार आहे हे जाणून घेणार आहोत. दिल्लीतून आमचे प्रतिनिधी शुभम ठाकूर आपल्याबरोबर जोडले गेले. शुभमकडून आपण आणखी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक आहे. अनेक महत्त्वाचे विषय सध्या राज्यातल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चेले जातील आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेणार आहोत. माझी सहकारी सीमा आढे आपल्याबरोबर जोडली गेलेली आहे.
त्याचबरोबर राज्यातल्या रुग्णालयातल्या जागा या एका गुजराती संस्थेला देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. ₹1 या नाममात्र दरानं 49 वर्षांसाठी या जागा दिलेल्या आहेत. त्यामुळे यावरून आता एक वाद निर्माण होण्याची शक्यता आहे आणि यावर बोलण्यासाठी माझा सहकारी स्वप्नील जाधव लवकरच आपल्याबरोबर जोडला जातोय. तेव्हा आता बातम्यांना आपण सविस्तर सुरुवात करूया आणि सगळ्यात महत्त्वाची बातमी, संपूर्ण देशाचं जगभराचं लक्ष असलेली ही बातमी ते म्हणजे दिल्लीतल्या आंदोलनासंदर्भातली. दिल्लीमध्ये सीजेपीचे कार्यकर्ते आणि तरुणाईचं आंदोलन आजही सुरू आहे. जंतर मंतरवर तरुणाईचं हे आंदोलन आज सुरूच राहणार आहे. संसद भवन परिसरामध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था आता ठेवण्यात आली आहे आणि संसद भवनाच्या 150 मीटरच्या आधीपासूनच बॅरिकेडिंग आज करण्यात आलेलं आहे. कालचा अभूतपूर्व गोंधळ, हजारो विद्यार्थी संसद भवन परिसरामध्ये जमलेले होते. एक मोठी गोंधळाची परिस्थिती, एक मोठा तणाव संपूर्ण देशानं या निमित्तानं पाहिला. सीजेपीनं आता जंतर मंतरवर आपलं आंदोलन सुरू ठेवलेलं आहे. पावसाळी अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी रस्त्यावर एवढा मोठा गोंधळ आणि संसदेच्या आतमध्ये सभागृहात सुद्धा मोठा गोंधळ झाला. त्यामुळे आज आता दिवसभरामध्ये दिल्लीत काय घडामोडी घडतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर दिल्लीतल्या आंदोलनावर लक्ष ठेवण्यात आमचे विविध प्रतिनिधी आणि आपण थेट जाऊया दिल्लीमध्ये. शुभम ठाकूर आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेत. आज दिल्लीतला काय नेमका माहौल आहे जाणून घेऊया. शुभम, कल प्रोटेस्ट बहुत बड़ा हुआ था, आज क्या रणनीति है, आज स्ट्रैटेजी क्या है? बिल्कुल, देखिए बीते दिन हुए प्रदर्शन के बाद पहली मुलाकात सरकार के साथ जो प्रदर्शनकारियों की थी वो हुई थी. आपको बता दें कि केंद्रीय मंत्री जेपी नड्डा की मुलाकात हुई थी तमाम सीजेपी के कार्यकर्ताओं के साथ में और उन्होंने उनको आश्वस्त किया था कि उनकी मांगें मांगी जाएगी. लेकिन क्योंकि अब तक कोई प्रॉपर जवाब या फिर औपचारिक जवाब वहाँ से नहीं आया है, तो मैं आपको बता दूँ कि जंतर मंतर पर अभी भी जो प्रदर्शन है वो लगातार यहाँ पर जारी है. आपको तस्वीरें अगर मैं दिखाऊं तो उस वक्त तकरीबन 200 से ज़्यादा प्रदर्शनकारी यहाँ पर मौजूद है और इनका कहना है कि धीरे धीरे भीड़ यहाँ पर बढ़ती जा रही है. जी मीडिया की टीम ने इन लोगों से बात भी की, जिनका कहना यह है कि पहली इनकी मांग ये है कि जो सबसे अहम मांग है वो है कि केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दे. वो लगातार शुरुआत से पहली मांग रही है. दूसरी मांग है कि सोनम वांगचुक अस्पताल से रिलीज़ हो और तीसरी एक अहम मांग ये भी है कि जो नीट के पेपर लीक होने की वजह से छात्रों की जान गई थी उन्हें 1 करोड़ रुपए का मुआवजा दिया जाए. इन तमाम चीज़ों को लेकर के यहाँ पर बात की जा रही है. साथ ही जब उनसे कल के हुए हिंसा को लेकर के बात की तो उन्होंने साफ कहा कि छात्रों द्वारा कोई हिंसा यहाँ पर नहीं की गई थी. उन्होंने पुलिस पर आरोप लगाया है. वहीं दूसरी तरफ दिल्ली पुलिस ने यहाँ पर अब एक एफआईआर अज्ञात लोगों के खिलाफ दर्ज कर ली है. दिल्ली के संसद थाने में जो एफआईआर है ये दर्ज की गई है और दिल्ली पुलिस का आरोप ये है कि उनकी गाड़ियाँ जो थी सीपी में कनॉट प्लेस में उन्हें वहाँ पर तोड़ा गया, पत्थरबाजी उनके ऊपर की गई. तो इसके तहत अब उन्होंने एक एफआईआर दर्ज की है. आज की अगर बात करते हैं तो आज फिर एक मुलाकात सरकार के साथ यहाँ पर हो सकती है, जिसका इंतज़ार फिलहाल तमाम प्रदर्शनकारी यहाँ पर कर रहे हैं. लेकिन सभी प्रदर्शनकारी यहाँ पर ये चाहते हैं कि जल्द से जल्द यहाँ पर उनकी मांगें पूरी की मानी जाए. एक तस्वीर अगर मैं आपको दिखाऊं तो यहाँ पर जो पूरा का पूरा सुरक्षा के कड़े बंदोबस्त आप देख सकते हैं. आरएएफ को यहाँ पर दोबारा डिप्लॉय किया गया है. दिल्ली पुलिस यहाँ पर डिप्लॉयड है. पूरी की पूरी बैरिकेडिंग यहाँ पर है वो स्टेज की तरफ की गई है और अब लगातार मांगें तेज़ होती जा रही है और लगातार मांगे यही है कि जल्द से जल्द जो केंद्रीय शिक्षा मंत्री है धर्मेंद्र प्रधान वो यहाँ पर इस्तीफा दे. जी शुभम, शुक्रिया ये सभी जानकारी के लिए. अपडेट्स आपसे लेते रहेंगे. शुक्रिया. शुभम ठाकूर आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते. जाऊया पुढे आणखी एक मोठ्या बातमीकडे. बातमी दिल्लीमधूनच आहे. सीजेपीच्या आंदोलनासंदर्भातली दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलनाच्या ठिकाणी आता गोंधळ झाल्याचं कळतंय. दिल्लीत आंदोलक आणि पोलीस आता आमने सामने आलेले आहेत. दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलनाच्या ठिकाणी हा गोंधळ सुरू असल्याचं दिसतंय. काल एक खूप मोठा मार्च झाला, एक प्रोटेस्ट झाला. हजारो विद्यार्थी देशाच्या कानाकोपऱ्यातून या आंदोलनामध्ये सहभागी झाले. त्यामुळे आजच्या दिवसाकडे आता लक्ष आहे. काय आजही परिस्थितीमध्ये असाच एक तणाव दिसणार का? तर आत्ताची दिल्लीमधून एक महत्त्वाची अपडेट कळती आहे. पोलीस आणि विद्यार्थी जे आंदोलक आहेत ते आमने सामने आलेले आहेत आणि एक प्रकारे आपण हा संवाद ऐकण्याचा प्रयत्न करूया. मीडिया के सामने बात होगी. आप लोग कल रास्ते पर आप लाठियां चला रहे थे सर. अभी सामने ही छोटी छोटी बच्चों पर लाठियां चली है. यहीं पे बात कर लो आप. सर वोट वाज हैपनिंग यस्टरडे. मीडिया के सामने ही बात होगी. बात चलते हैं. सर लाठियां सड़कों पर चली है ना. सुबह भी मारा है बच्चों को. सुबह भी यहाँ पे अंदर बात सर अंदर बात होगी ही नहीं. आप लोग अभिजीत जी यहाँ पे नहीं रोका जाए. किसी को नहीं रोक रहा. सबको आने देंगे. सबको आने देंगे. ऐसा है. किसी को नहीं रोक
रोका जाए। एंट्री एग्जिट पॉइंट बंद नहीं होना चाहिए। ऐसा लग रहा है कंजेशन एंट्री एग्जिट पॉइंट कोई बंद नहीं हो रहा है, कोई बंद हुए नहीं हो बंद ये देखिए एक सेकंड सर आपके ऑफिसर कह रहे मिसकम्युनिकेशन। जो दिल्ली पुलिस ने करा है, आज जो स्टूडेंट्स को मारा है, जिस तरीके से स्टूडेंट्स का सर फोड़ा है, वो बहुत ही शर्मनाक है। इसके वजह से पूरी दुनिया में हमारे देश की बदनामी हो रही है। और दिल्ली पुलिस ने ऐसा क्यों करा ये सबको पता है। ऊपर से ऑर्डर आए थे, नरेंद्र मोदी और अमित शाह से ऑर्डर आए थे। दिल्ली पुलिस ने 12 साल की बच्ची का सर फोड़ा है, एक लड़की के छाती पर पैर दिया है दिल्ली पुलिस के मेल ऑफिसर्स ने। जिस 12 साल की बच्ची का सर फोड़ा है वो एक मेल पुलिस ऑफिसर ने फोड़ा है। और इसी के चलते ये देखते हुए बहुत दुख के साथ ये मुझे कहना पड़ रहा है, सोनम सर ने अपना अनशन जारी रखने का घोषणा की है। सोनम सर का ये कहना है कि जिस तरीके से पुलिस ने आज स्टूडेंट्स को मारा पीटा, उससे उन्हें काफी दुख हुआ है। तर दिल्लीमध्ये तरुणांवर लाठीचार्ज झाला। राऊतांनी सरकारवर घणाघात केलाय। 20 जुलै भारतीय लोकशाहीसाठी हा काळा दिवस ठरलाय। सरकारच्या भ्याड कृतीतून ही भीती स्पष्ट दिसतेय। 20 जुलै हा भ्याड दिवस घोषित केला जावा असं राऊतांनी म्हटलंय। चर्चेऐवजी सरकारनं दडपशाहीचा हा मार्ग अवलंबला असं राऊतांनी म्हटलंय। खासदार संजय राऊत यांनी ट्विट केलेलं आहे, पाहूया आपण काय नेमकं या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय। काल दिल्लीमध्ये झालेल्या विद्यार्थ्यांमधल्या आंदोलनावर लाठीचार्ज झाला, त्यावर संजय राऊत यांनी त्यांची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील क्रूर हल्ल्याची दखल घेण्याऐवजी सरकारनं दडपशाही आणि कठोर कारवाईचा मार्ग अवलंबला आहे। ही भ्याड कृती सत्य आणि उत्तरदायित्वाबाबतची त्यांची भीती उघड करते। पुढे संजय राऊत त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, 20 जुलै हा दिवस भारतीय लोकशाहीसाठी काळा दिवस म्हणून लक्षात ठेवला जाईल। आम्ही केंद्र सरकारकडे अशी मागणी करतो की 20 जुलै हा दिवस भ्याड दिवस म्हणून घोषित केला जावा, जो या सत्ताधारी व्यवस्थेची कमकुवतपणा आणि हुकुमशाही यांचं कायमस्वरूपी स्मरण करून देईल। तर उपोषण हे सुरूच ठेवण्याचा सोनम वांगचुक यांचा निर्णय झाला आणि पोलिसांनी विद्यार्थ्यांना केलेल्या मारहाणीचा निषेध करत त्यांनी उपोषण सुरू ठेवण्याचा आता हा निर्धार केलाय। जंतर मंतरवरच्या सीजेपीचं आंदोलन पोलिसांनी मोडीत काढण्याचा प्रयत्न केला असला तरी ते पुढे सुरूच राहील असंही वांगचुक यांनी म्हटलेलं आहे। सीजेपीच्या प्रतिनिधींना संसदेतील खासदारांना भेटण्याची परवानगी द्यावी असं वांगचुक यांनी म्हटलेलं आहे। तर सरकारच्या शिष्टमंडळासोबत तक्रारी मांडण्यासाठी परवानगी द्यावी अशी ही मागणी त्यांनी केली आहे। तर तरुणांच्या आंदोलनासंदर्भात वेगवेगळ्या वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत आणि तरुणांच्या या आंदोलनाला रितेश आणि जिनेलियानीही पाठिंबा दिलेला आहे। आम्ही तरुणांच्या पाठीशी खंबीर उभे आहोत, तरुणाईचा आवाज ऐकला पाहिजे अशी रितेशनं पोस्ट केलेली आहे। तरुण हे भविष्याचे खरे शिल्पकार आहेत असं रितेश देशमुख यांनी आपल्या या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। काय नेमकी त्यांनी पोस्ट केली आहे ती एकदा आपण पाहूया। आम्ही आपल्या देशातील तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, त्यांचा आवाज मोठ्यानं स्पष्टपणे आणि निर्भयपणे ऐकला गेला पाहिजे। ते आपल्या लोकशाहीचे स्पंदन आणि आपल्या राष्ट्राच्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत। चला आपण त्यांचं ऐकूया, त्यांना पाठिंबा देऊया आणि त्यांना सक्षम करूया। आपल्या तरुणांची ऊर्जा, धैर्य आणि स्वप्नच आपण घडवू इच्छित असलेल्या भारताला आकार देतील। जय हिंद। जिनेलिया आणि रितेश देशमुख। तर विद्यार्थ्यांच्या या आंदोलनावर आज दिवसभर लक्ष असणार आहे। आता जाऊया पुढच्या बातमीकडे। ही बातमी देखील दिल्लीमधूनच आहे। एका आंदोलनासंदर्भातली पंजाबमधल्या शेतकऱ्यांचं आज दिल्लीमध्ये आंदोलन होणार आहे। दिल्लीतल्या किसान घाटावर शेतकरी हे आंदोलन करणार आहेत। अमेरिका भारत व्यापार कराराला शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये शंभू बॉर्डर आता सील करण्यात आली आहे। पंजाबमधल्या शेतकऱ्यांनी दिल्लीकडे मोर्चा काढलेला आहे। आज होणाऱ्या महापंचायतीमध्ये अमेरिका भारत व्यापार कराराला विरोध करणार आहे आणि या करारामुळे अमेरिकेतून शेतमालाची आयात वाढून छोटे भारतीय शेतकरी त्यामुळे अडचणीत येतील अशी भीती त्यांना आहे आणि हा मोर्चा देश बचाव मोर्चा या नावानं आयोजित करण्यात आलेला आहे।
पंजाबमधील शेतकरी रविवारी दिल्लीकडे रवाना झालेले आहेत. आज किसान घाटावर देशव्यापी आंदोलनासाठी एकत्रित येणार आहेत. देश बचाव मोर्चा अंतर्गत आयोजित या आंदोलनामध्ये शेकडो शेतकरी संघटना सहभागी होतात, ज्या भारत आणि अमेरिका यांच्यातील प्रस्तावित व्यापार कराराला विरोध करत आहेत. तर दिल्लीतील ही 3 महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय. पंजाबमधून शेतकरी आता दिल्लीकडे येऊ लागलेले आहेत. पोलिसांनी शंभू बॉर्डर त्यासाठी सील केलेली आहे. कडेकोट बंदोबस्त शंभू बॉर्डरवर ठेवण्यात आलाय आणि शंभू बॉर्डरवर बॅरिकेडिंग लावण्यात आले. त्या ठिकाणी शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. देश की सरकार किसानों से बातचीत करके मसला हल करने की बजाय जो है वो टकराव की नीति अपना रही है, दमन की नीति अपना रही है. जो देश के युवा हैं उनकी बात भी नहीं सुनी जा रही, देश के किसान खेत मजदूर की बात भी नहीं सुनी जा रही. तो ये मुझे लगता है कि हम देश के समक्ष रखेंगे, पूरे देश के लोग इसे जवाब देंगे. हमने 4 घंटे के लिए जाना था, किसान घाट किसानों का है, वहाँ भी नहीं जाने दे रहा. और देखिए इसमें हमें स्पष्ट हो रहा है कि जो कुछ सरकार कर रही है उसमें गोपनीय समझौता है, जो देश हित में नहीं है. येऊया पुढच्या बातमीकडे आणि ही बातमी आहे राज्यातून. राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक आहे. राज्यातल्या पीक पाण्याचा आढावा या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे. शेतकरी कर्जमाफीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तर राज्यातील विद्यार्थी आंदोलनावर सुद्धा चर्चा होणार असल्याचं कळतंय. निश्चितच हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे, देशपातळीवरचा मुद्दा. मात्र काल राज्यामध्ये अनेक ठिकाणी आंदोलनं झालेली आहेत, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आंदोलनं आपण पाहिलेली आहेत. त्यामुळे आज आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या आंदोलनांवर सुद्धा चर्चा होईल अशी एक शक्यता वर्तवण्यात येते. आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात. सीमा, आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आहे. खरं तर शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अनेक महत्त्वाचे मुद्दे चर्चेसाठी येणं अपेक्षित आहे. मात्र विद्यार्थ्यांचं आंदोलन दिल्लीमध्ये सुरू आहे. काल राज्यात सुद्धा अनेक जिल्ह्यातून आपण वेगवेगळ्या शहरातून आंदोलनं पाहिली. या संदर्भात सुद्धा चर्चा होईल अशी शक्यता दिसते. काय नेमके मुद्दे येऊ शकतात चर्चेला? विषय हे आज चर्चेले जाऊ शकतात. जसं तू म्हणालीस की आता सध्या शेतकऱ्यांचे जे अनेक विषय आहेत त्या विषयांवरती त्या बैठकीमध्ये चर्चा होईल. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्जमाफी तर सरकारने जाहीर केलेलीच आहे आणि त्या संदर्भात अनेक वेळा सरकारकडनंच भाष्य करण्यात आलेलं आहे. मात्र विरोधकांकडनं जी मागणी केली जात होती की लवकरात लवकर कर्जमाफी झाली पाहिजे आणि त्याचा लाभ लवकरात लवकर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, त्या संदर्भात आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा होईल. सोबतच अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे, तर काही भागांमध्ये अजूनही पावसाची प्रतीक्षा शेतकरी करत आहे. त्यामुळे पेरणी संदर्भात सरकारने आतापर्यंत शेतकऱ्यांना आवाहन केलेलं होतं की पावसाचा अंदाज घेऊनच पेरणीला सुरुवात करा. त्यामुळे त्याचाही आढावा आज या बैठकीमध्ये घेतला जाईल. पीक पाण्याचा आढावा आजच्या या बैठकीमध्ये घेतला जाईल. आणि सोबतच मागील अनेक दिवसांपासून ज्या आंदोलनाची चर्चा, जंतर मंतरवरती सुरू असलेल्या आंदोलनाची चर्चा होती, मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तरुणांनी काल आंदोलन केलं आणि याचे पडसाद राज्यभरामध्ये आणि मुंबईमध्ये सुद्धा पडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. महाराष्ट्रामध्ये सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला जोरदार पाठिंबा मिळाला आणि काल चैत्यभूमी इथे या संपूर्ण परिसरामध्ये विद्यार्थ्यांनी, तरुणांनी 3 तास आंदोलन केलेलं होतं. पोलिसांची दमछाक झालेली होती आंदोलनाला पांगवण्यासाठी. त्या ठिकाणी तरुण हे आक्रमक झालेले होते. त्यामुळे कालच्या परिस्थितीवरती अर्थात आजच्या बैठकीमध्ये चर्चा होईल, कारण कायदा सुव्यवस्था प्रश्न आहे आणि जे तरुण आहेत ते आता रस्त्यावरती उतरून एक सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे हा जो मुद्दा आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि या विषयावरती आज बैठकीमध्ये चर्चा होईल. सोबतच दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यासंदर्भात देखील आज एक महत्त्वाचा निर्णय आणि एक महत्त्वाचा प्रस्ताव जो आहे तो मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. तो म्हणजे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी 2014 पासून झालेली आहे आणि तेव्हा राज्याची लोकसंख्या ही 11 कोटी होती. त्यामुळे आतापर्यंत लोकसंख्या वाढलेली आहे, लोकांची आर्थिक परिस्थिती सुद्धा बदललेली आहे. त्यामुळे या कायद्याअंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या आणि उत्पन्न वाढी संदर्भात आज एक महत्त्वाचा निर्णय आणि एक महत्त्वाचा प्रस्ताव जो आहे तो बैठकीमध्ये ठेवला जाईल आणि तो डांगे समितीचा अहवाल आहे, तो अहवाल आज मंजूर करण्यात येईल. त्यामुळे सगळ्या घडामोडींकडे लक्ष आहे आणि आजच्या बैठकीमध्ये वेगळे काय विषय चर्चेले जातात, काय महत्त्वाचे निर्णय घेतले जातात हे पाहणं महत्त्वाचं असेल. निश्चितच या सर्व मुद्द्यांवर लक्ष ठेवून राहा सीमा. वेळोवेळी
वेळोवेळी चर्चा करूया, आणखी अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या. आणि आता आपण जाऊया पुढच्या आणखी एका महत्त्वाच्या बातमीकडे. राज्यातल्या 6 प्रमुख शासकीय महाविद्यालयांमध्ये धर्मशाळा, विश्रामगृह उभारण्यासाठी गुजरातमधल्या सेवादान आरोग्य फाउंडेशनला मोक्याच्या जागा देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. ₹1 या नाममात्र दरानं 49 वर्षांसाठी या जागा दिल्या जात आहेत. या जागेवर संस्थांच्या वतीनं रुग्णांच्या नातेवाईकांना निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था, स्वच्छतागृह ना नफा ना तोटा या तत्वावर उपलब्ध करून देण्यात येतील. वैद्यकीय शिक्षण विभागानं याबाबतचा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयानं नव्या वादाची आता शक्यता आहे. मुंबईतल्या जे रुग्णालय, नागपूरमधलं तसंच छत्रपती संभाजीनगर इथलं शासकीय व वैद्यकीय महाविद्यालय, पुण्यामधलं BJ वैद्यकीय महाविद्यालय, ससून रुग्णालय आणि यवतमाळमधलं वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय आणि कोल्हापूरमधल्या छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाच्या परिसरात अहमदाबादमधल्या सेवादान आरोग्य फाउंडेशनला धर्मशाळा उभारण्यासाठी वार्षिक ₹1 नाममात्र दरानं जागा दिली जाणार आहे. त्यामुळे आता एका नवीन वादाला तोंड फुटणारे असं चिन्ह दिसतात. स्वप्नील जाधव आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत. आणखी सविस्तर तपशील आपण जाणून घेऊया. स्वप्नील, एका गुजराती संस्थेला अशा प्रकारे नाममात्र भाड्यावर या जागा दिल्या जाणार आहेत. 49 वर्षांसाठी जागा दिल्या जातील. मात्र एक नवीन वाद यामुळे निर्माण होणार आहे. काय नेमके या संदर्भातले तपशील आहेत? नक्कीच आरोग्य विभागाच्या नवीन निर्णयामुळे खरं तर नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. खरं तर 6 शासकीय महाविद्यालय असतील किंवा शासकीय रुग्णालय आहेत. या रुग्णालयामध्ये येणाऱ्या नातेवाईकांना, रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्याची आणि त्यांच्या खाण्याची व्यवस्था करण्यासाठी गुजरात येथील एका आरोग्य फाउंडेशनला कंत्राट देण्यात आलेला आहे. खरं तर 6 जे शासकीय रुग्णालय आहेत त्या रुग्णालयांची जागा मोक्याची आहेत. या जागेचं भाडं हे चांगलं मिळालं असतं, मात्र ह्या भाड्यावरती नफा न पाहता या आरोग्य फाउंडेशनला ही जागा देण्यात आलेली आहे. त्यांना त्या ठिकाणी इमारती उभं करायच्या आहेत. त्यातील सुविधा असतील, आरोग्य विभागातील सर्व जे त्या ठिकाणी रुग्णांचे नातेवाईक येतील त्यांना तिथे राहण्याची आणि त्यांच्या सोय जी आहे ती करायची आहे. मात्र कुठल्याही प्रकारचं अनुदान किंवा कोणताही निधी हा सरकारला देण्यात येणार नाहीये. मात्र केवळ आरोग्य फाउंडेशनच हे सगळा निधी असेल, खर्च असेल आणि त्या ठिकाणचा रोजचा खर्च पाहणार आहे. मात्र अशा प्रकारचा निर्णय का घेण्यात आला आणि गुजरात स्थित आरोग्य फाउंडेशनला हे कंत्राट का देण्यात आलं, अशा प्रकारचा आता विरोधकांकडून सवाल उपस्थित करण्यात येतो. त्यामुळे यावरती आरोग्य विभाग आणि राज्य सरकारकडून काय उत्तर दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे. ₹1 अशा भाडेपोटी एकूण 49 वर्षांचा हा करार करण्यात आलेला आहे. त्यामुळे कोट्यावधी रुपयांचा नफा हा कुठेतरी मिळाला असता तो या आता राज्य सरकारला किंवा आरोग्य विभागाला मिळणार नाहीये. त्यामुळे आता यावरूनच नवीन वाद हा सुरू होण्याची शक्यता आहे. ठीक आहे स्वप्नील, धन्यवाद दिलेले या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी. याचे पडसाद नेमके काय उमटतात हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. स्वप्नील जाधव आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते. जाऊया पुढच्या बातमीकडे. इकडे BMCच्या इमारतीमध्ये छताचा भाग कोसळलाय. इमारतीमध्ये पार्किंगमध्ये छताचा भाग कोसळल्याची ही घटना घडली आहे. सुदैवानं घटनेमध्ये कोणीही जखमी झालेलं नाहीये. छताचा भाग कोसळल्यानं गाड्यांचं मात्र मोठं नुकसान झालेलं आहे. BMCच्या प्रशासकीय इमारतीमध्ये पार्किंगमध्ये छताचा हा भाग कोसळलेला आहे. विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांचं वाहन लावलेल्या ठिकाणीच नेमका हा छताचा भाग कोसळला. त्यामुळे गाड्यांचं तर नुकसान झालंच आहे. सुदैवानं मात्र या घटनेमध्ये कोणीही जखमी झालेलं नाहीये. आणि इथे जाऊया पुढच्या बातमीकडे. आणि बातमी आहे पावसाच्या अलर्ट संदर्भातली. मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. आज मुसळधार पावसाची शक्यता या 3 जिल्ह्यांमध्ये व्यक्त होतीये. हवामान बदलामुळे पावसाचा जोर आज वाढणार आहे आणि पुण्याच्या घाटमाथ्यावर सुद्धा ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. पावसाचा जोर आता आणखी वाढणार आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि पुणे जिल्ह्याचा घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान घाटाच्या भागामध्ये सर्वत्र व्यापक पाऊस झालेला आहे. काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस सुद्धा नोंदवला गेलेला आहे. पुढे बातमी आहे पुण्यामधून. पुणे शहरामध्ये अवजड वाहनांना आता प्रवेश बंदी करण्यात आली आहे. पुढचे आदेश येईपर्यंत अवजड वाहनांना पुणे शहरामध्ये नो एंट्री असणार आहे. पावसाळ्यामध्ये वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. पावसाळ्यामध्ये जड वाहनं आणि मालवाहू वाहनं अडकण्याच्या किंवा बंद पडण्याच्या घटना वाढत चालल्यात आणि त्यामुळे हा निर्णय घेतलाय. आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पुढचे आदेश येईपर्यंत जड वाहनांना प्रवेशबंदी असल्याचं जाहीर केलेलं आहे.
आणि त्या जाऊया जिल्ह्यातल्या बातम्यांकडे आणि सुरुवात करूया पुणे जिल्ह्यातून. अन्न औषध प्रशासनाच्या नव्या AI आधारित तक्रार पोर्टलला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिलाय. पुणे विभागामध्ये 15 ते 19 जुलै दरम्यान अन्न औषधांबाबत 267 तक्रारी दाखल झाल्यात. तक्रारीची तपासणी करून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. पुणे RTOनं HSRP न बसवणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारलेला आहे. 15 दिवसामध्ये 2684 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे आणि या कारवाईमध्ये प्रत्येकी 1000 रुपयांचा हा दंड वसूल करण्यात आला आहे. उर्वरित वाहनधारकांना तातडीनं नंबर प्लेट बसवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये प्रेरणा पथ उपक्रमांतर्गत बंदी बांधवांना पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे. जगप्रसिद्ध शिल्पकार विवेक खटावकर आणि विराज खटावकर यांनी यामध्ये मार्गदर्शन केलं. तयार झालेल्या मूर्ती नागरिकांनी खरेदी कराव्या असं आवाहन त्यांनी केलं आहे. पुण्यामध्ये मार्केट यार्ड या ठिकाणी पावसामुळे पालेभाज्यांची आवक घटली आहे. कोथिंबीर, मेथी, पालक, शेपू, कांदापात असे दर 10 ते 20% वाढलेत. आवक वाढली आहे त्यामुळे टोमॅटो, भेंडी, दोडका, काकडीसह बहुतांश फळभाज्यांचे दर हे 10 ते 15% घसरलेत. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर नवरे पुलाजवळ काल रात्री धावत्या इलेक्ट्रिक कारला अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच नरहे पोलीस, अग्निशमन दल आणि महामार्ग प्रशासनाचं पथक घटनास्थळी दाखल झालं. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. पुण्यानंतर बातमी पाहूया नाशिक जिल्ह्यातून. नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये पुढचे 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केला आहे. घाट परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गंगापूर धरणातील पाणीसाठा 73% पोहोचला असला तरी नाशिक शहरातील शनिवारची पाणी कपात ही सुरूच राहणार आहे. महापालिकेनं पाणी कपात रद्द झाल्याच्या चर्चांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. गेल्या 6 दिवसांपासून सुरू असलेलं रिंग रोड बाधित शेतकऱ्यांचं आंदोलन अखेर संपलंय. जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आलं. आंदोलनाच्या ठिकाणी महाजन यांनी भेट दिली आणि रिंग रोड बाधितांसोबत चर्चा करत त्यांना तोडगा काढण्याबाबत आणि मागण्यांच्या पूर्ततेसाठी 2 दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठक आयोजनाचं आश्वासन दिलं. आणि आता बातम्या पाहूया छत्रपती संभाजीनगरमधून. मराठवाड्यात पाणी टंचाईचं संकट वाढलंय. पावसानं ओढ दिली आहे त्यामुळे मराठवाड्यात टँकरची संख्या आता 9 दिवसात 200 वरून 347 वर पोहोचली आहे. दमदार पाऊस न झाल्यास आगामी काळामध्ये पाणी टंचाई आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. पैठणमधल्या जायकवाडी धरणातील उपयुक्त पाणीसाठ्यात घट झाली आहे. पाण्याची आवक नसल्यानं आणि बाष्पीभवनामुळे साठा कमी होत असून सध्या धरणामध्ये 31.18% इतका पाणीसाठा आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यामध्ये 20 जुलैपर्यंत सरासरीच्या केवळ 31.50% पाऊस झालाय. कमी पावसामुळे पिकांच्या उगवणीवर परिणाम होतोय. पावसातील अनियमितता आणि अनिश्चिततेमुळे कृषी विभागानं शेतकऱ्यांना दुबार पेरणी टाळण्याचा सल्ला दिलेला आहे. आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे.